हिंगोलीमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला आहे। मुसळधार पावसामुळे हिंगोली शहरात पाणी शिरलेलं आहे। शहरात पाणी शिरल्यानं 400 ते 500 नागरिक त्या ठिकाणी अडकले आहेत। जीव वाचवण्यासाठी नागरिकांकडून घराच्या छताचा आधार घेण्यात आला। हिंगोलीमध्ये मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली। जोरदार पावसामुळे तलावाचं पाणी देखील घुसलेलं आहे। बांगरनगरमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी छतावर जाऊन आधार घेतलाय। त्या ठिकाणची दृश्य पाहतोय। पुराच्या पाण्यात अनेक नागरिक अडकल्याची भीती देखील व्यक्त करण्यात येते। या संदर्भात त्याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। पाहूयात। हिंगोली जिल्ह्यामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि पावसाने हाहाकार घातल्यामुळे जिल्ह्यातील सर्व नदी नाले जे आहेत ते तुरुंग भरून वाहत आहेत। मी सध्या हिंगोलीच्या सावरखेडा या पुलावर रस्त्यावरती आहे। बघू शकता की जे आहे ते संपूर्ण जे आहे ते हे एक ओढा आहे आणि या ओढ्याला पूर आल्यामुळे संपूर्ण शेती जे आहे ते पाण्याखाली गेलेली आहे। आपण बघू शकता की जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथपर्यंत आपल्याला पाणी पाहायला मिळते। त्याचबरोबर संपूर्ण शेतकऱ्यांचे पिके जे आहेत ते पाण्याखाली गेले आहेत। शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। दुसऱ्या बाजूला आपण बघू शकता की तो दिसतोय आपल्या ठिकाणी कोठा आहे शेतकऱ्याचा। त्या कोठ्यामध्ये मागील 2 तासापूर्वी जे आहे ते 4 शेतकरी अडकल्याची घटना घडली होती। मात्र त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या रेस्क्यू टीमने जे आहे ते त्यांना वाचवण्यात आलेलं आहे। तर आणखी काही जनावरे त्या कोठ्यामध्ये अडकल्याची माहिती आहे। जवळपास 4 जनावरे जे आहेत ते याच कोठ्यामध्ये बघू शकता की त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर संपूर्ण शेतकऱ्यांचे पिके जे आहेत ते पाण्याखाली आलेले आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी सकाळी जे शेतकरी त्यांना वाचवण्यात आलेले ते शेतकरी आहेत। दादा मला सांगा, या ठिकाणी आपल्याला सकाळी वाचवण्यात आलेलं आहे। आपण पुराच्या पाण्यात अडकले होते। कोण साहेब अडकलो? आता किती जनावर आहेत काय? चौघच आता 4 म्हशी येते तिथं, 7-8 वगार बैल, 2 म्हशी वाहून गेल्या, 4-5 आणल्या। आता किती सध्या? आता 4 आणि 8 वगार आहेत आणि 2 बैल। किती जण अडकले होते कसे? आता 4 अडकले होते। संतोष बांगर साहेबाला आम्ही फोन केलता, तर ते खुद आलते, त्याने आम्हाला काढलं। प्रशासनाचे काही अधिकारी आले होते? आलते अधिकारी, नाव माहित नाही, SP साहेब सगळे आलते। आपण जर बघितलं असेल की हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसानं हाहाकार घातलाय आणि जिल्ह्यातील अनेक नदी नाल्याचे तुरुंग भरून वाहत आहेत। शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। अनेक शेतकऱ्यांच्या अनेक भागामध्ये पाणी घुसलंय आणि मोठं नुकसान झालेलं आहे। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।